नमस्कार मित्रांनो आणि वर्षाच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही वैशाली 3 इडियट्स सोबत काय करताय तर सगळं सांगतो तुम्हाला। 2024 म्हणजे जे गेलं वर्ष, आता असं गेलं वर्षच म्हणता येईल। ह्या वर्षात खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी, खूप साऱ्या गोष्टी आमच्या सोबत घडल्या। त्यातल्या काही घटनाक्रम मी तुम्हाला सांगणार, त्यातल्या काही गोष्टी चांगल्या होत्या, काही गोष्टी वाईट होत्या। तर चला आपण चालू करू 1 जानेवारी 2024 पासून। एवढं 365 दिवसांचं नाही सांगणार आहे मी, बट जे मेन पॉइंट आहे ते आम्ही तुम्हाला क्लिअर करणार आहे। तर 1 जानेवारी 2024 आमच्या वर्षाची सुरुवात झाली होती। कुठून झाली होती? शेगाव पासून। तर आमच्या वर्षाची सुरुवात झाली होती शेगावला गेलो होतो आम्ही। गजानन महाराजांचं दर्शन घेतलं होतं आणि तिथून 2024 या वर्षाची सुरुवात झाली होती। गजानन महाराजांचं दर्शन घेतलं, तिथून नवीन वर्षाची सुरुवात केली। आम्ही जाताना सोबत आरोहीच्या मम्मीला पण घेऊन गेलो होतो। आरोहीची पूर्ण फॅमिली होती, आमची पूर्ण फॅमिली होती आणि खूप जास्त मजा आली होती। आणि तिथे एक हॉटेल भेटलं होतं, आठवतं तुम्हाला? त्या हॉटेलमध्ये जेवण इतकं भारी होतं माहितीये का। आम्ही स्पेशली परत एकदा त्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे, खामगावला त्या हॉटेल होतं। त्याच्यानंतर आम्ही जात होतो आरोहीच्या मावस भावाच्या साखरपुड्याला। आपण कुठे चाललो होतो? मुक्ताईनगरला चाललो होतो। काय काय घटनाक्रम झाला ते आरोही सांगेल तुम्हाला। तर आम्ही जात होतो आणि तेवढ्यात आहे ना आमचा अजिंठा घाटामध्ये ऍक्सिडेंट झाला। अजिंठा घाटामध्ये ना खूप सारी ट्रॅफिक लागलेली होती आणि ती ट्रॅफिक बघायसाठी मी खाली उतरली की कुठपर्यंत ट्रॅफिक आहे। आणि आरोही माहिती का तेव्हा मारता वाचली होती। ती जी बस होती ना, बस म्हणजे काय, आरोही गाडीतनं खाली उतरली आणि ती बस आहे ना ब्रेक फेल झालेली, ती मागून आली आणि ऑलरेडी ट्रॅफिक लागलेली होती आणि असा टर्न होता घाटाचा। मी आरशात मागच बघत होतो आणि ही उतरली। ही कधी उतरत नाही, बट ही काय म्हणे त्या दिवशी मला उतरायचं म्हणे गाडीतून खाली आणि बघायचं म्हणे बाहेर। म्हटलं बघ, म्हटलं असं कॅज्युअली पाठीमागून बघितलं, अरे बाप बस आली। मी जोरात ओरडलो आरोही, कारण मला दिसत होतं। म्हटलं सगळ्या गाड्या थांबलेल्या आहे पण ती एकच बस मागून एवढ्या जोरात काय येते। मग आरोही बाजूला झाली, ती बस तिच्या कानाजवळनं गेली आणि डायरेक्ट धडकली। म्हणजे आरोहीने तेव्हा खूप जास्त वाईट काळ बघितला असा म्हणता येईल, बट मरता वाचले असं म्हणायला काहीच हरकत नाहीये। इतके घाबरले होते मी तेव्हा, मी थरथर कापत होते, खूप जास्त घाबरले होते। मला काही सुधरतच नव्हतं काय झालं माझ्यासोबत नेमकं। मग आम्ही गेलो होतो मनुदेवीच्या दर्शनासाठी। मनुदेवीचं पण दर्शन घेतलं। ह्या वर्षी ना फिरण्यातच खूप जास्त वेळ गेला आपला। आपण इकडे फिरलो तिकडे फिरलो, म्हणजे मजा आली। हर्षद तुझं कसं होतं मागचं गेलेलं वर्ष 2024? खूप भारी होतं। आणि यावर्षी ना मी सगळ्यात जास्त फिरलोय ते पण माझ्या दादासोबत। कसं होतं विचारलं मी? फिरलंय नव्हतं सांगायचं। हे वर्ष ना खूप स्पीड मध्ये गेलं आणि खूप मजा आली यावर्षी। प्रत्येकच वर्ष स्पीड मध्ये चाललं। मला तर असं वाटतं आता ते कॅलेंडर घ्यावं का नाही घ्यावं, ते वर्ष लवकर संपून चाललंय। ते कॅलेंडर घ्यायला पण पुरांनी 12 महिन्याचे। त्याच्यानंतर मी हर्षदसाठी एक हेलिकॉप्टर आणलं होतं, सरप्राईज केलं मी हर्षदला त्या हेलिकॉप्टरनी। आणि ते हेलिकॉप्टर आम्ही उडवायला गेलो, रिमोट कंट्रोलचं हेलिकॉप्टर। ते काय आलं होतं रे? उडून गेलं, ते डायरेक्ट हवेतच गायब झालं। हवेत गायब होऊन गेलं, वरच्यावरती चाललं गेलं, ते कुठे गेलं काय माहिती। आणि हर्षदने आम्ही एवढं शोधलं माहिती का, शॉप जवळ उडवायचा प्रयत्न केला, ते हवेतच गायब झालं। आम्ही इतकं हसलं, त्याच्यानंतर रडायलाच लागलं होतं। त्याला म्हटलं इकडून तिकडून आणलं तर आणलं, अजून तू नको तोंड फुगवून बसू। बट यावर्षी तुला हेलिकॉप्टर नक्की गिफ्ट करलं। ह्या वर्षी बड्डे तुझं एप्रिलमध्ये, मग यावर्षी तुला रिमोट कंट्रोलचाच हेलिकॉप्टर डायरेक्ट अनाऊन्स करून देतो। हर्षदला यावर्षीचं बड्डे गिफ्ट रिमोट कंट्रोलचं हेलिकॉप्टर मी देणार नाहीये का पाहिजे? नाही तुझ्या मर्जीने ते होतं ना, आता वेगळं काहीतरी। पण असं म्हणणं की देऊच नको दादा, तुझे पैसे वाचव, आपले पैसे वाचव। जाऊ दे नको देऊ, तू फक्त केक आण ना। केक पण कोण आणू मी? जाऊ दे मग, मी माझा बर्थडे करतो सेलिब्रेट मित्रांसोबत। बस पैसे वाचव आमचे। त्याच्यानंतर येऊया व्यापाराकडं म्हणजे बिझनेसकडे। सगळ्यांना माहिती आपलं सह्याद्री मेन्स फॅशन हब आहे, सह्याद्री लेडीज फॅशन हब आहे, फुलंब्रीला पण आपलं शॉप आहे आणि सह्याद्री किड्स फॅशन हब सुद्धा आपलं आता लवकरच ओपन होते लहान पोरांसाठी। तर आपल्याकडं ऑनलाईन डिलिव्हरीची पण भरपूर कामं असतात, घरून पण भरपूर सारे शिपमेंट आपले बाहेर जात असतात, विदेशात जात असतात। आपण मागच्या वर्षी USA मध्ये पार्सल पाठवलं, दुबई साईडला आपलं एक पार्सल गेलं। तर हे सगळे जे पार्सल होते हे आपण वरती वेअर हाऊस बनवलं होतं, त्या वेअर हाऊसमधून ह्या सगळ्या गोष्टी ऑपरेट होत होत्या। यावर्षी सुद्धा शिवजयंतीचा स्पेशल डिझायनर कुर्ता आपण बनवलेला आहे। 14 एप्रिल म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सुद्धा आपण एक डिझायनर कुर्ता यावर्षी बनवणार आहे। तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं आहे, हे मध्येच प्रमोशन येऊन गेलं, बट ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी 70 30 65 65 83 या नंबरवरती मेसेज करा, कुर्ता ऑर्डर करा। 1 वर्षापासून ते ऑल साईजेस आहे, म्हणजे 1 वर्षाचं जरी बाळ असले तुमच्या घरात तरी त्याच्यासाठी कुर्ता भेटणार आहे। ते पण डिझायनर कुर्ता, रेट फक्त 499, कुर्ता विथ पायजामा। अशी ऑफर तुम्हाला कुठंच भेटणार नाही, प्युअर कॉटन आहे। त्याला प्रमोशनचा मुद्दा झाला, आम्ही वेअर हाऊस बांधला, हा मुद्दा होता। आम्ही वेअर हाऊस बांधल्यावरती तिथं भरपूर सारा स्टॉक पण असतो आणि तिथूनच ऑनलाईनच्या डिलिव्हरी वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी तिथूनच ऑपरेट होत असतात। आणि मेन म्हणजे यावर्षी आपलं सर्वात जास्त ऑनलाईन डिलिव्हर झालेलं आहे। यस, आणि म्हणजे आम्ही शिवजयंती 14 एप्रिल मिळून ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियाच्या बाहेर सुद्धा 10,000 प्लस शिपमेंट
आम्ही फक्त त्या 3 ते 4 महिन्यात केले होते. त्याच्यानंतर ऑनलाईन डिलिव्हरीचं सेक्शन जे ते बंद झालं होतं, बट आता परत रिॲक्टिव्हेट होतं. 1 जानेवारीपासून परत आपल्या ऑनलाईन डिलिव्हरीचं काम चालू होतं. म्हणजे 10,000 प्लस ऑर्डर. मला ॲक्च्युली आठवत पण नाही इतक्या ऑर्डर आपल्या इथून म्हणजे छत्रपती संभाजीनगर पासून ऑल ओव्हर इंडिया गेल्या होत्या आणि सगळ्यांच्या सक्सेसफुल डिलिव्हरी होती. आणि ज्यांना कोणाला पार्सल भेटले नाही त्यांचे आम्ही पैसे सुद्धा रिफंड केले होते. म्हणजे काही काही ठिकाणी डिलिव्हरी बॉय पोहोचू शकले नाही, काही काही शिपमेंट घ्यायला पोहोचू शकले नाही, तर त्यांचे 100% पैसे आम्ही रिफंड केलेले. 22 जानेवारी 2024 सगळ्यांच्याच आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस, कारण त्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन होतं आणि सगळ्याच ठिकाणी उत्साहाचं वातावरण होतं. आम्ही सुद्धा सेलिब्रेट केलं. मी मस्तपैकी भगवा कलरचा कुर्ता घातला होता, हर्षदने सुद्धा भगवा कलरचा कुर्ता घातला होता, आरोही, आम्ही सगळेच एकदम भगवामय वातावरण झालं होतं. तो दिवस सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केला. जवळच राम मंदिर आहे, तिथं प्रभू श्रीरामांचं दर्शन पण घेतलं आणि तो दिवस पण मला अजून पण आठवतो. तो दिवस सुद्धा खूप भारी होता. त्याच्यानंतर आम्ही मित्र शिर्डीला फिरायला गेलो, त्याच्यानंतर आरोही आम्ही जळगावला फिरायला गेलो. म्हणजे नुसतं फिरलो. यावर्षी जिथं नाही तिथं नुसतं फिरलो आम्ही. बट मला 2025 हे वर्ष सुद्धा फिरतच घालवायचं असं म्हणाल की हरकत नाहीये. जे येणार वर्ष येते त्याचं रिझन असं आहे मित्रांनो, तुम्ही सुद्धा फिरायला पाहिजे. फिरल्याने खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर होतात, नवीन नवीन लोकांना आपल्याला भेटतात, तर इंटरॅक्शन स्ट्रॉंग होतं आणि ह्या गोष्टीचा फायदा पण होतो. असं नाही की फक्त फिरणं म्हणजे असंच हिंडायचं फिंडायचं मस्ती करायची. भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला भेटत असतात. जो जेन्युअनली फिरतो ना त्यालाच या गोष्टींचा अनुभव येतो. नाही तर जे बाकी असं नुसतंच बाबा चालले फिरायला लोक म्हणून आपण पण जायचं, कोणी चाललं म्हणून आपण पण जायचं, ह्या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे. नाही तर लोक कुठं चालले फिरायला, चालले मनालीला, सगळे मनालीला, कोणी चाललं काश्मीरला की सगळं काश्मीरला. जिथं कोणी जात नाही ना ह्या ठिकाणी आपण फिरलं पाहिजे. आणि 2025ला माझं टार्गेट आहे की असेच स्पॉट एक्सप्लोअर करायचे जिथं लवकर कोणी जात नाही आणि जे स्पॉट्स लवकर कोणी कव्हर करत नाही, म्हणजे आपल्या ऑडियन्सला सुद्धा बघायला खूप जास्त मजा येईल. अजून एक महत्वाची गोष्ट, आरोही गाडी चालवायला शिकली होती. आरोहीची आणि पप्पाची मी ड्रायव्हिंग क्लास लावून दिले होते. काय सांगशील? एकदम भारी वाटलं. मीन्स मी लाईफमध्ये विचार पण नव्हता केलेला की मी गाडी चालवायला शिकायला, आणि मी गाडी फायनली आता चालवायला शिकलेली. फक्त थोडी हिंमत बाकी आहे, बट तरी पण मी चांगली चालवते. काहीच नाही, कुठंच गाडी तिच्या गाडीत तर मी अजून कुठंच फिरलो नाही. तिच्या गाडीत फिरायची मला. हर्षद तू फिरलाय ना? हो, मी आपण राजूरला गेलो होतो. मी तर बिंदास. आणि मी कुठं होतो तेव्हा? तू बाईकवर होता तेव्हा. काय माहिती भाऊ, तिच्या गाडीत फिरायची माझं आता यावर्षी तरी स्वप्न पूर्ण होतं की नाही काय माहिती भाऊ. असं सेफली असं मस्त डोळे बंद करून मी झोपू शकलो पाहिजे. ती गाडी चालवत तेव्हा मला असं माकडाने समोरच बघावं लागतं. त्याच्यामुळे ती एकदा चांगली गाडी शिकली की मग जरा निवांत बसता येईल. तिला फक्त स्टेअरिंग येतं आणि गिअर ऑपरेट करता येतो, बाकी तिला गाडीचं मॅनेजमेंट वगैरे काहीच जमत नाही. तेवढंच तर येतं गाडी चालवण्यामध्ये. स्टेअरिंग येतं, गिअर टाकायला येतं, क्लच दाबायला येतं, एक्सिलेटर द्यायला येतं. ते महत्वाचंच नाही, मॅनेजमेंट महत्वाचं आहे. तुमची गाडी कट्टी का, तुम्ही समोरच्या गाडीमध्ये स्पेस किती ठेवताय, या गोष्टी मॅटर करतात. गाडी चालवल्यानं म्हणजे काय सरळ रस्ता कोण देणार तुम्हाला? टर्न येतात, उतार चढावे तर असतात. त्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट आलं पाहिजे, तर समजलं की तू पक्की गाडी चालवायला शिकली म्हणून. ठीक आहे, या वर्षात मी ते पण शिकून गेलो. ओके, तथा असतो. आणि मी नवीन फोन घेतला, iPhone 15 Pro Max. यावर्षी सुद्धा मला घ्यायचा होता 16 Pro Max, पण माझ्याकडे पैसेच नव्हते रिअलिटी. मग मी काही फोन घेतला नाही. म्हटलं फोनमध्ये मला पैसे काही सध्या वेस्ट करायचे नाही आहे. जेव्हा 17 सिरीज येईल मग 17 Pro Max घेणार मी, आणि ते पण स्टोरेज वाढून घेईल, कारण मला स्टोरेजचा सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम येतो. कधी कधी काही काही गोष्टी डिलीट करून टाकावं लागतं, महत्त्वाच्या गोष्टी पण राहतात, बट स्टोरेजच्या अभावी मला त्या गोष्टी डिलीट कराव्या लागतात. आणि 15 Pro Max घेणं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं चुकीचं डिसिजन होतं. ते का सांगतो तुम्हाला. iPhone 15 Pro Max हिटिंग प्रॉब्लेम होता त्याला. स्टोरेजचं तर समजा साहजिक आहे, क्वालिटी तेवढा देतोय तो तर तेवढं होईलच, बट हिटिंग प्रॉब्लेम आहे, खूप सारे ग्लिचेस आहे. मला असं वाटतंय आयफोनने लवकर लॉन्च करायच्या नादात 15 Pro Max मध्ये खूप सारे ग्लिचेस ठेवलेले होते. ते ग्लिचेस अजूनपर्यंत निघालेले नाहीये. आणि जसं आयफोनचं नवीन मॉडेल येतात, ह्यावर्षी iPhone 16 आला की लगेच मागचे जे व्हर्जन असतात ते हँग मारायला लागतात, काही प्रॉब्लेम येतो. हे आयफोनचं मला असं वाटतं की तर शातीर बुद्धी याच्या पाठीमागं, की नवीन फोन लॉन्च केला की मागच्या फोनला प्रॉब्लेम येतो. तुम्ही अनुभव केला का गोष्टीचा? हो, मग आता जेव्हा 16 लॉन्च झाला होता तेव्हा माझी तर iMovie चालतच नव्हती, इतकी ग्लिच मारत होती. तिच्यामध्ये एडिटिंग करणं असंभव झालं होतं, खूप जास्त मुश्किल येत होती. जोडत होता ना तेव्हा ते पूर्ण ब्लँक होऊन जायच्या. हा ना, हे प्रॉब्लेम सगळ्यांनीच अनुभव केलेले आहेत. ही शाळा असती, एक बिझनेस स्ट्रॅटेजी असती. मग माणसाला वाटतं की आपला फोन आउटडेटेड झाला आहे, आपण नवीन व्हर्जनकडे गेलो पाहिजे, त्याच्यासाठी सगळी ही शाळा राहते. पण बरं झालं तू iPhone 15 Pro Max घेतला. तू तो फोन घेतला म्हणून तुझ्यामुळे मला हा फोन भेटला. iPhone 15 Pro Max बनायची गरजच नव्हती, Pro Max येतो. Pro Max घेतला ना तू, मग तुझ्यामुळे मला हा फोन भेटला, 3 कॅमेऱ्याचा फोन. तू Pro Max घेतला त्यामुळे मला iPhone भेटला.
ही शाळा आहे सगळी. मी जेव्हा नवीन फोन घेतो माझा फोन जातो आरोहीकडे, आरोहीचा फोन जातो मम्मीकडे, मम्मीचा फोन जातो हर्षदकडे, हर्षदचा फोन जातो पप्पाकडे. ही सगळी शाळा आहे. आता मी नवीन जेव्हा फोन घेईल माझा फोन आरोहीकडे, आरोहीचा मम्मीकडे, मम्मीचा हर्षदकडे, हर्षदचा पप्पाकडे. अशी सगळी शाळा चालली. म्हणजे हर्षदकडे 14 Pro Max येईल थोड्याच दिवसात. नाही माझा फोन नाही देणार मी तुला. मग जाऊ दे हर्षद 15 Pro Max 15 घेतो वाटलंच तर. आणि आरोही जात होते आधार कार्डचं अपडेट करायला. तिचा मोबाईल नंबर आणि काय अपडेट करायचं होतं, नाव चुकलेलं होतं, ते नाव दुरुस्त करायचं होतं. ती रोज जात होती, रोज सकाळची तिथं जाऊन थांबायची आणि परत वापस यायची. कामच झालं नाही. एक दिवस ती गेली, लवकर गेली, सगळ्यांचा तिथं बरोबर नंबर पण लावून थांबली. एक जण आला, त्याचं पण आधार कार्डचं काम करून घेतलं एकटा जण, आणि त्याच्या बायकोचं पण त्याने तिथं नाव लिहून दिलं. मी म्हटलं अगं तू येडे आहे का, जो तिथं फिजिकली प्रेझेंट आहे त्याचं नाव घेतलं पाहिजे ना. घरच्यांचे 10 जणांचे नावं घेऊन येईल माणूस तर मग तिथं लिमिट संपून जाईल. कारण ते डेलीचे किती 10 की 15 जण घेत होते ना, 20 घेत होते. हा तर काय झालं तर आरोही सांगाल तुम्हाला आता व्यवस्थित. मला आहे ना ते तिकीट भेटलंच नाही. ते ना असे तिकीट देतात 20 तिकीट, तर ते मला भेटलंच नाही. आणि त्या माणसाने ना 2 घेतले आणि त्याच्या बायकोचा पण नंबर लावला. म्हणजे ती तिथे आलेली पण नव्हती तरी पण तिचा नंबर लावलेला होता. आणि मी तिथे गेले, मला तो माणूस बोलला की आता 20च घेतो म्हणे आम्ही, आता तुम्ही घरी जा, उद्या या म्हणे. मग मी गेली अशी नाराज होऊन घरी. मला आहे ना तेव्हा माझ्यावर लय हसायला आलं होतं. मी आले ते कसं शाळेत काय झालं की लेकरू येतं तोंड लटकून रडत रडत मम्मीकडे, मम्मी असं झालं. मग मी तसं आले ऋषीकडे, ऋषी माझा नंबर नाही लागला तिथं. मग ऋषी त्या माणसाकडे गेला आणि मग त्या माणसाला चांगलं सुनावलं होतं ऋषीने. मी त्याला चांगलं ऐकवलं, म्हटलं अरे बाबा हे बघ, जो फिजिकली प्रेझेंट आहे ना त्या माणसाचा अधिकार आहे. जो घरच्या 10 जणांचे नाव घेऊन तर तू त्याचं नाव कसं काय घेऊ शकतो, तू त्याचं घे, नो प्रॉब्लेम, तू त्याचं नाव घे. बट त्याच्या बायकोचं नाव कसं काय घेतो, त्याची बायको प्रेझेंट नसताना. मग मी त्याला लय ऐकवलं, म्हटलं तू कायद्याने चल, म्हटलं बाबा जो इथं फिजिकली प्रेझेंट आहे त्याचं नाव घे. मग म्हणे उद्या करून देतो म्हणे. नाही तर काय होतं, आपण सरकारी कामात आपल्याला काय वाटतं, नाही यार ते उद्या म्हणता चाल ढकलपणा करता. असं झालंच नाही पाहिजे ना. आपण तिथं आवाज उठवला पाहिजे. मेन म्हणजे आपण तरुण पिढी, आपण देशाचं भवितव्य, आपण काही राजकीय लोक नाहीये किंवा की आपण राजनेता नाही, आपण नेता नाहीये. आपण आपल्या हक्कासाठी स्वतःचा आवाज उठवला पाहिजे. मग त्या ठिकाणी मला वाटलं की आता आपण जर बोललो नाही ना, मग हिला रोज सकाळी घरी ये नाही, वापस जाईल, आधार कार्ड अपडेट करायला नाही लागला नंबर घरी येईल. पण त्या दिवशी आम्ही बोललो, 2च दिवसात आरोहीचं सगळं काम झालं होतं. असं बोलल्याने काही ठिकाणी फायदा होत असतो. त्याच्यामुळे बोललं पाहिजे. बोलणाऱ्याची माती पण विकत घेत असते आणि जे बोलत नाही ना त्याचं सोनं पण कोणी विकत घेत नाही, ही म्हण असते. त्याच्यामुळे बोलायला शिका आणि चांगल्याच ठिकाणी बोला. जिथं आपल्या शब्दाची व्हॅल्यू नाही ना तिथं फुकटचं बिलकुल बोलू नका. मी ते सांगतो. कळलं का हर्षद तुला याचा अर्थ? यस. काय असतो याचा अर्थ? विचार कर. आपल्याला समोरचं काही ऐकवतंय मग त्याच्या आपण शब्दाकडे लक्ष नाही द्यायचं, काम करायचं आणि तेव्हा कामाला आपल्याला बोलायचं तेव्हाच बोलायचं. थोडक्यात असंच म्हणता येईल. बट आपल्या शब्दाची व्हॅल्यू झाली पाहिजे. अशाच ठिकाणी बोललं पाहिजे माणसाने जिथं आपलं कोणी ऐकूनच घेत नाही, इग्नोर करतोय समोरचं माणूस आणि आपण सांगतोय व्यर्थ, तिथं बोलून काहीच फायदा नाही आहे. फॉर एक्झाम्पल आहे, दोघांना मी समजून थकलोय. आता मी बोलणार नाही यांना, डायरेक्ट कॉलणार आहे, दनादन. काय ऐकत नाही आम्ही, सांग ना. प्रत्येक काम ऐकावं लागतं. अरे घरातल्या कामाची गोष्टच करत नाही मी. आय एम टॉकिंग अबाउट युअर करिअर. हर्षदला म्हणतो मी तू ब्लॉग करत जा. माझ्या मागे ठीक आहे बाबा, काम आहे, हे गोष्टी त्या गोष्टी, त्याच्यामुळे मी टायर्ड होऊन जातो. बट तुम्ही तर निवांत असतं ना, तू निवांत असते. ऑडियन्सला तुझे व्लॉग बघायला आवडतात, मिनी व्लॉग बघायला आवडतात, खाण्यापिण्याचे व्लॉग बघायला आवडतात. तू ते केलं पाहिजे. हर्षदचं एक्सप्लोअर, फिरणं, मित्र ह्या गोष्टी हर्षदनी व्लॉगमध्ये कव्हर केल्या पाहिजे. कारण तशी फॅमिली झाली ना आमची आता, क्रिएटर्स फॅमिली. तर मला असं वाटतं की प्रत्येक जण एक चांगला क्रिएटर झाला पाहिजे. आणि चांगला क्रिएटर तोच असतो जो चांगल्या गोष्टींना प्रमोट करतो. मित्रांनो आम्ही खूप चांगल्या गोष्टी प्रमोट करतो आणि जे झालेलं आहे काही चुका आमच्याकडनं पण झालेलं आहे की बेटिंग सारख्या गोष्टी आम्ही सुद्धा प्रमोट केलेल्या आहे पास्ट लाईफमध्ये. बट आम्हाला कळलं की यार वैयक्तिक कोणाचं जर नुकसान होतंय तर आमच्या प्रमोशनचा आम्ही पैसे कमवून काही फायदा नाही आहे. आपल्या कामातून लोकांचा सुद्धा फायदा आला पाहिजे, म्हणजे लोक इन्फ्लुएन्स झाले पाहिजे. आणि असंच इन्फ्लुएन्सर आम्हाला व्हायचं आहे. आणि आमच्या जे व्हिडिओज आहे त्याच्यातून नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगलंच भेटेल. कधी त्याचं वाईट गोष्टी भेटणार नाही किंवा आमचे व्हिडिओज बघून तुम्हाला असं वाटणार नाही की नाही यार आपण हे फॅमिलीसमोर बघू शकत नाही. आयदर ते कॉमेडी व्हिडिओज असतील, व्लॉग असतील, मिनी व्लॉग असतील, सगळे व्हिडिओज तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बघू शकता. एवढे फॅमिलियर व्हिडिओज असतात आमचे. आणि आला आयुष्यात तो दिवस ज्या गोष्टीचा मला खूप जास्त इंतजार होता असं म्हणता येईल. मला एक माझी स्वतःची बाईक घ्यायची होती, चांगली बाईक. आणि ती घेतली मी हिमालयन 450, जी ॲक्च्युली आरोहीने गिफ्ट केली होती. बट तिचे हप्ते अजून पण मी भरतोय. इसका काय अर्थ आहे. बट मला खूप असं इच्छा होती की यार मस्त एक बाईक पाहिजे. म्हणजे जेव्हा खिशात पैसे नव्हते ना तेव्हा मी स्वप्न बघितले ते. आणि कोणते मी एक व्हिडिओ बघितलेलं आहे, स्वप्न तेव्हाच बघायचे जेव्हा आपल्या खिशात पैसे नाही. कारण पैसे आल्यावर स्वप्न पूर्ण करता आले पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या खिशात पैसे नाही ताण घेऊ, स्वप्न तर मोठे बघा, काय हरकत आहे.
जेवढं स्वप्न मोठं बघता येईल तेवढं मोठं स्वप्न बघायचं. काय स्वप्न बघायला फ्री आहे राव. दिवसा बघायचं, डे ड्रीम्स बघायचे, नाईट ड्रीम्स नाही. नाईट ड्रीम्स खोटं राहतात, डे ड्रीम्स बघायचे जे आणि पूर्ण करायची तेवढी ताकद पण ठेवायची. तर तेच ताकद होती माझ्यात आणि मी घेतली हिमालयन 450. भले EMI वर घेतली असो, बट तिचं EMI संपला आता. ती गाडी नील झालेली आहे एका वर्षातच. बट फायनली 4 लाखाची गाडी माझ्या दारात उभी, ती पण बाईक. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती या वर्षात झालेली माझ्यासोबत. आणि हर्षद आरुईची खूप जास्त इच्छा होती की वॉटर पार्कला घेऊन जा, वॉटर पार्कला घेऊन जा. म्हटलं तुम्हाला दोघांनाच कशाला, माझी पण इच्छा आहे, सगळ्या ग्रुपला घेऊन जाऊ. मग आम्ही गेलो होतो शिर्डीच्या वॉटर पार्कला. एवढं एन्जॉय केलं शिर्डीच्या वॉटर पार्कला. फुल पैसा वसूल. सकाळीच गेलो होतो आम्ही तर संध्याकाळपर्यंत, आणि ते पण फ्रीमध्ये बरं का. फक्त जाण्या येण्याचा खर्च लागला आम्हाला, कारण कोलॅबरेशनमध्ये मी ती डील केली होती. त्यात आम्ही शिर्डीचं वॉटर पार्क पण बघितलं, साई थीम पार्क पण बघितलं. खूप जास्त मजा आली. कसा होता तुमचा एक्सपिरियन्स शिर्डीच्या वॉटर पार्कचा? वॉटर पार्क मध्ये ना मोठे मोठे स्लाइड होते, स्विमिंग पूल होता. की ना किती दिवसात दादा म्हणत होतो चल वॉटर पार्कला चल, मग दादा आम्हाला तेव्हा घेऊन गेला होता. अरे तुझा कसा होता एक्सपिरियन्स? मला तर लय मजा आली होती. मेन म्हणजे आपण सर्व ग्रुप गेलो होतो ना, त्यामुळे जास्त मजा आली होती. ती कोणती रिव्हर होती, ती लेझी रिव्हर, त्यामध्ये लय मजा आली होती. एकदम खूप जास्त एन्जॉय केला होता. आम्ही वॉटर पार्कला जाणार आहे एप्रिल महिन्यानंतर, मे जुलैच्या आसपास. मे मध्ये जाऊ, मे मध्ये कडक ऊन पण राहतं. मे मध्ये 100% आम्ही यावर्षी वॉटर पार्कला जाणार. हर्षद दारू अशा आतून खुश झाले असं लगे हा फायनल बाबा हा म्हणला की कुठेतरी घेऊन जाणार आहे वॉटर पार्कला. आणि यावर्षी मी मकरंद अनासपुरे सरांना भेटलो. हसताय ना हसायलाच पाहिजे या शो मध्ये गेलो. तिथे ना कॉन्टेस्टंट आलेले होते, 3 कॉन्टेस्टंट. त्याच्यात आपला पहिला नंबर आला. आम्ही निलेश साबळे सरांना भेटलो, भाऊ कदम सरांना भेटलो, तिथल्या सगळ्या टीमला भेटलो. हा एक्सपिरियन्स सुद्धा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा होता. आणि टीव्हीवर येण्याचं स्वप्न जे होतं ते छोट्या स्वरूपात का होत नाही, बट ते पूर्ण झालं होतं. हे सगळ्यांचा आशीर्वाद आहे, सगळ्यांचा प्रेम आहे, त्याच्यामुळे मला फायनली टीव्हीवरती यायला भेटलं. बट आता अशी इच्छा आहे की टीव्हीवरती जरा जास्त वेळ टिकायचं आहे मला, त्याच्यामुळे काहीतरी मोठ्या शोला बघावं लागेल. आणि नक्कीच आता माझी प्लॅनिंग आहे की यावर्षी मी मुंबईला सगळे ऑडिशन्स वगैरे जे असतील ते ट्राय करेल, आणि काहीतरी सिरियल वगैरे ह्यासाठी मला प्रयत्नच करायचे. आणि माझं गोल्डन प्ले बटन आलं, त्याचबरोबर आरुईचं सुद्धा गोल्डन प्ले बटन आलं. आरुईचे 1 मिलियन सबस्क्रायबर झाले मागच्या वर्षी. तिचं गोल्डन प्ले बटन आलं. तिच्या बड्डेला आम्ही मस्तपैकी सेलिब्रेट पण केलं, गोल्डन प्ले बटनचं पण स्वागत केलं, फोटोशूट केलं. 1 मिलियन सबस्क्रायबरची फॅमिली होणं हे अनपेक्षित होतं आरुईसाठी, कारण माझ्यासाठी मला माहिती होतं, कारण मी व्लॉगिंग करणार होतो. तिचं मी बळजबरी चॅनल चालू केलं. ती म्हणे कधी होईल, कोण बघल. बट 1 मिलियन सबस्क्रायबर झाले तुझे 2 वर्षात. इतकं छान वाटलं ना, मीन्स अनबिलिव्हेबल होतं की 1 मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट होते. मेन म्हणजे ते गोल्डन प्ले बटन जेव्हा मी बघितलं ना माझ्या आयडीच्या नावाचं, तेव्हा एकदम विश्वासच नाही झाला की यार हे माझं गोल्डन प्ले बटन आहे. खूप खूप भारी वाटलं खूप. बट ते गोल्डन प्ले बटन आपलंय. हा पण ते स्वार्थी होत चालली दिवसात. अरे यार मला तुझ्यावर विश्वास होता की चॅनलचं आपलं गोल्डन प्ले बटन सुद्धा येणार, डायमंड प्ले बटन सुद्धा येणार. पण मी काय बोलते, मी अरे व्लॉग जेव्हा चालू केलं ना तेव्हा मला वाटलंच नव्हतं की मी याला कंटिन्यू करेल. पण ते झालं आणि 1 मिलियन सबस्क्रायबर झाले. मला अनबिलिव्हेबल होतं माझ्यासाठी. आणि लाईफमध्ये फर्स्ट टाइम गोवा खूप लहानपणापासून प्लॅनिंग केली होती, गोव्याला जायचं. आणि गोव्याला गेलो. गोव्याची मज्जा आणि गोव्याचे जे व्लॉग्स व्हायरल झालेत ना ते एवढं भारी झालेत ना, म्हणजे गोव्याची ट्रिप मला असं वसूल वाटली. खूप जास्त मज्जा आली गोव्याच्या ट्रिपला. आणि यावर्षी पण जायचं होतं आम्हाला गोव्याला, म्हणजे आता डिसेंबर महिन्यामध्येच, बट कॅन्सल झालं. मित्रांची ट्रिप कशी राहते, प्लॅन करतो कॅन्सल होतो, कोणी कॅन्सल होतं, मी कॅन्सल होतं, कधी तिसराच कॅन्सल होतो. म्हणून आहे ना माझ्यासोबतच ट्रिप प्लॅन करत जा, म्हणजे ती सक्सेसफुल होत जाते. नाही याच्यानंतर मी ट्रिपला तुला कुठं नाही. आणि पप्पाला आहे ना बर्थडे गिफ्ट केलं होतं मी टायटनची वॉच. बट पप्पाला वॉच तर खूप जास्त आवडली, वॉच आवडली नाही यात काही शंका नाही. पण पप्पाचं म्हणणं होतं एवढे पैसे कशाला घातले, पैसे वाचवायचे असते ना. बट गिफ्ट राहत आहे. मला तर ते गिफ्ट खूप जास्त आवडलं होतं आणि पप्पाला पण ते गिफ्ट आवडलं होतं. गिफ्टच्या स्वरूपात ते आवडलंच होतं, पण ते महाग आहे हे बघून पप्पाला आवडलं नव्हतं. आणि परत आता आपली गाडी येणार आहे व्यापाराकडे. आम्ही फुलंब्रीचं नवीन शॉप चालू केलं. फुलंब्रीच्या शॉपला सुद्धा इतका भारी रिस्पॉन्स भेटेल मला असं वाटलं सुद्धा नव्हतं. म्हणजे असं वाटलं होतं कारण तेवढा कॉन्फिडन्स होता, बट एक 50% असं वाटलं होतं की हां चांगला बिझनेस होईल. बट सगळ्यांनी एवढं प्रेम केलं, शॉप अपेक्षेपेक्षा जास्त चालायला लागलं. सगळ्यांनी प्रेम दिलं, कारण आपण तशी क्वालिटी देतो, तसा दर्जा देतो, तसा रेट देतो. त्याच्यामुळे कस्टमरने जे प्रेम दिलं आहे ना फुलंब्रीच्या शॉपवरती, सल्यूटेड डायरेक्ट. आता म्हणून आता यावर्षी सुद्धा खूप सारे ब्रांचेस आपल्याला वाढवायचे आहे. भरपूर ठिकाणी आपल्याला शॉप चालू करायचं आहे आणि भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहे. बिझनेसमध्ये पण मला इन्व्हॉल्व व्हायचं आहे, कारण बिझनेस कसा सेफ पॉईंट असतो मनी अर्निंगसाठी, कारण तिकडनं फिक्स पैसा येतो. म्हणजे जेणेकरून मी एक्सप्लोर करू शकतो, माझे व्हिडिओज करू शकतो, प्रॉपरली सगळ्या गोष्टी करू शकतो. 2023 हे जे वर्ष जेव्हा एंड होत होतं तेव्हा आहे ना मी एक कमिटमेंट केली होती स्वतःला. आणि म्हणजे तीच कमिटमेंट एवढी मोठी होती की मला वाटलं पण नव्हतं की यार हां मी बोललोय कॅज्युअली की ती होईल, बट होईल का खरंच, कारण ते स्वप्न होतं घराचं.
आणि एवढं मोठं घर आणि एवढं महागडं घर घेणं यार, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा इतके रेट झाले, मुंबई पुणे सारखे रेट आता आपल्याकडे होत चाललेले. ह्या सिच्युएशनमध्ये 2024 या वर्षात मी घर घेईल असं मला बिलकुल म्हणजे वाटलं नव्हतं. घ्यायचं तर होतंच मला, बट वाटलं नव्हतं की यार होईल पण ते पूर्ण. मी बोलून गेलो होतो कॅज्युअली की मला घर घ्यायचंय आणि 2024 या वर्षात मी एकदम मोठं घर घेतलं. घराचं स्वप्न पूर्ण झालं आमच्या, त्याच्यामुळं खूप भारी वाटतंय. हर्षदची सेपरेट बेडरूम, आमची सेपरेट बेडरूम, मम्मी पप्पाची सेपरेट बेडरूम. आता फायनली जे पिक्चरमध्ये बघत होतो हा ज्याच्या बेडरूममध्ये झोपायला जाते नाही आणि मेन म्हणजे ज्याच्या बेडरूम मध्ये टॉयलेट बाथरूम. या पा कोणाला कशा जेडण कोणाला कशा चढीला संडास बाथरूमच पडलेलं आहे. घराचं स्वप्न पूर्ण झालंय. सगळ्यांचे आशीर्वाद आहे, घरच्यांचे आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे एवढं मोठं जे घराचं स्वप्न होतं ते फायनली पूर्ण झालेलं आहे. म्हणजे असं एका पोराचं असतं ना स्वप्न की चांगलं घर पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, चांगली बायको पाहिजे. फक्त आता चांगली बायकोच भेटली नाही, कारण आता चांगली बायको शोधणं पडेल मला. चांगली गर्लफ्रेंड तर भेटली नाही, आता बायकोच चांगली शोधतो मी. चांगलं घर तर झालं, चांगली गाडी झाली. आणि लग्नाबाबत सुद्धा खूप सारे कमेंट असतात की मी लग्न कधी करणार आहे, लग्न कधी करणार आहे, लग्न कधी करणार आहे. कमेंटमध्ये ते, मेलला ते, मेसेजला ते, सगळ्या ठिकाणी लग्न लग्न लग्न. अरे बाबा करणार लग्न मी ह्याच पोरीसोबत करणार आहे, बट त्या गोष्टीला वेळ आहे. मी अजून काही लग्न करणार नाही. मला खूप सारे स्वप्न आहेत माझे, ते पूर्ण करायचे. पहिले लग्न ही माझी सेकंड, थर्ड, फोर्थ प्रायोरिटी म्हणता येईल, बट माझं करिअर, सगळ्यांची स्वप्न ही माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. कारण पोरगी तर मला भेटलेलीच आहे, लग्न मी ती शोधच करणार आहे. बट त्यासाठी माझ्याकडे आधी टाईम नाही आहे. मला आधी माझे स्वप्न पूर्ण करायचे, एक्सप्लोअर करायचे, व्लॉगिंग, व्हिडिओ, ह्या गोष्टीला वेळ द्यायचा आहे. ही गोष्ट सेट झाली की 2 वर्षात मी लग्न करणार आहे. बस आज सांगून देतो. आता 2 वर्ष प्लीज कोणी मला डिस्टर्ब करू नका. मला शॉप्स करायचे, भरपूर सारे बिझनेसेस करायचे. म्हणजे आपलं जे क्लॉथिंग बिझनेस आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरे जे बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये मला घुसायचंय. भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या आहे. बरोबर आहे की नाही आरोही, तू ह्या गोष्टीला ॲग्री करते का नाही? येस. तर आमच्या करिअरमध्ये ना मला कोणताच अडथळा नकोय. मीन्स जे चालू आहे ना ते एकदम बेस्ट चालू आहे. आणि मेन म्हणजे ना आमचं फिरणं हिरणं एकदम असं आम्ही अरे थांब ना, मग जेव्हा मनात आला आम्ही तेव्हा फिरू शकतो. किंवा मग आता उद्या जायचं आम्हाला फिरायला तर आम्ही जाऊ शकतो. जर लग्न झालेलं असलं मग ते सगळं संसार मागे पाडून आम्ही फिरायला नाही जाऊ शकत. किंवा मग काही सुरुवात करायची नवीन तर ते खूप विचार करावा लागतो त्या गोष्टीला. बट मी सध्या फ्री बर्ड आहे. सो आरेचं म्हणणं आहे की तू फ्री बर्ड राहा. तुझ्याकडे 2 वर्ष आहेत, तू सगळे तुझे स्वप्न पूर्ण कर. तिने पण कम्प्लिटली मला पाठिंबा दिलाय. असं मी नाही बोलत शब्दात, ती सुद्धा बोलणार. बोल का? माझ्या शब्दातून कळणार नाही ते तुम्हाला परत आम्हाला गेल्या काही बोलता येत नाही. मी काय म्हणलं काही बोलता येत नाही. हीच बडबड करते, मी तर गप्पच बसलेलो आहे. गप्पच बसलेलं बघितलं ना, इतक्या वेळेचा तूच बोलतोयस, मी शांत होते. तर तसंच आम्हाला आहे ना पूर्ण करिअर पूर्ण सेट करून ठेवायचंय. त्यानंतर मग लग्न तर करणारच आहे. आणि अजून आमचं वय पण नाही लग्नाचं. आम्ही खूप छोटे, व्हिडिओमध्ये जरी आम्ही खूप मोठे दिसत असेल ना तरी पण आम्ही वयाने खूप छोटे. यस. अरे आत्ताशी 21 वर्षाची आहे, मी 24 वर्षाचा आहे. आणि मी 27-28 तरी होत्या यार. अजून तर हाच बच्चा आहे, यालाच सांभाळावं लागतं, यालाच 10 वेळेस म्हणावं लागतं जेवण कर, जेवण कर, आंघोळ कर, जेवण कर. तो काय लेकरं सांभाळल. आणि म्हणजे मेन म्हणजे ह्या गोष्टीसाठी आम्हाला आमचे मम्मी पप्पा पण सपोर्ट करतात, आरोहीचे मम्मी पप्पा सपोर्ट करतात. म्हणजे असं नाही की मी सगळे स्वप्न माझे पूर्ण करतोय म्हणजे मला घरच्यांचा सपोर्ट नाही आहे. लग्नाची गोष्ट असेल, कोणती गोष्ट असेल, मला माझ्या घरच्यांनी सुद्धा सपोर्ट केला. त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की लग्न कर. बट त्यांना सुद्धा मी जेव्हा समजून सांगितलं की मला करिअर करायचं, माझ्या पप्पानी मेन म्हणजे माझ्या पप्पानी मला सपोर्ट केला की नाही म्हणे त्याला करिअर करू दे म्हणे. पहिले माझी मम्मी तरी म्हणतात बाबा लग्न करणं एकदा. कारण साहजिक आहे लिव्हिंगमध्ये राहणं हे कल्चर अजून सुद्धा आपल्याकडं एवढं नाही आहे. तर खूप जण याला ॲक्सेप्ट नाही करत, मला माहिती आहे. म्हणजे ते जरी आम्हाला टोचलं तरी काही जण याला ॲक्सेप्ट नाही करत. पण माझे घरचे मला सपोर्ट करतात, माझे पप्पा मला सपोर्ट करतात, आरोहीची मम्मी मला सपोर्ट करते. आरोहीची मम्मी आणि माझे पप्पाच म्हणजे जे मेन आहे ते सपोर्टर आहे. आरोहीचे पप्पा तर लुलुपुळे, ते काही जास्त बोलतच नाही. पण आरोहीची मम्मी पण मला खूप जास्त सपोर्ट करते. आणि माझी मम्मी तरी म्हणत असते लग्न करून टाक. बट मम्मीला ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचं अजून ज्ञान नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही मम्मीला. बट मम्मीला म्हणतो करणार आहे बाबा लग्न, तू थोडं 2 वर्ष दे मला माझं करिअर करू दे, त्याच्यानंतर लग्न. मग तू म्हणशील त्या पद्धतीने लग्न, तू म्हणशील तेवढी महागडी साडी तुला घेईल. मी म्हणतो जेव्हा पोरगा एखादा चांगला सेट होतो ना तेव्हा तो त्याचेच स्वप्न पूर्ण करतो, असे नाही तो सगळ्या फॅमिलीचे स्वप्न पूर्ण करतो. मी तुमचे स्वप्न पूर्ण करतोय की नाही? यस. तुझे स्वप्न पूर्ण करतोय की नाही? तर मम्मी पप्पा सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करतोय. तर फक्त मला 2 वर्षाचा कालावधी हवा आहे, ज्या वर्षात मी कम्प्लिटली सेट होईल. मग एंगेजमेंट करू आणि गाजत वाजत मग फायनली लग्न करू. मग हर्षद पण कितवीला राहील 2 वर्षानंतर? आता कितवीला आहे? 6वीला. तेव्हा 8वी 9वीत राहील. हा, म्हणजे हर्षद पण चांगला एन्जॉय करू शकला पाहिजे. नाही त्याला काय लहानपणी झालं म्हणून माझ्या दादाच लग्न, मी लहान होतो म्हणून मला कळत नाही म्हणत. त्याच्यामुळे हर्षद पण थोडा मोठा होईल आणि सगळ्यांना एन्जॉय करता येईल. सगळ्या गोष्टी आयुष्यात जरी चांगल्या चालत असल्या तरी काही गोष्टी अशा असतात की आयुष्याला असं कम्प्लिटली बदलून टाकतात. म्हणजे माझे मामा होते, मोठे मामा, त्यांनी इतका सपोर्ट केला आहे माझ्या पप्पाला, माझ्या मम्मीला, इव्हन आम्हाला सगळ्यांनाच. मला सुद्धा मामाचा खूप जास्त सपोर्ट होता. आणि
म्हणजे असं वाटलंच नव्हतं की मामाचं असं होईल. मामा एक्सपायर झाले. मामाला अजून पण मिस करतो. पावलं पावली मला इव्हिनिंगला कधी कधी झोपणे आली ना तर मामाची आठवण येत असते. यार मामाने आपल्यासाठी हे केलेलं आहे, मामा मला इथं घेऊन गेलेलं आहे, मामाने आपल्याला असं आणलं होतं, मामाने मला इथं बोट धरून म्हणजे मामाने मला इथं फिरवलं, मामाने माझ्यासाठी हे केलं. मामा धावत पळत माझ्यासाठी कधी पण आलेलं आहे. म्हणजे लिटरली सांगतो, माझा एकमेव मामा असा होता की जो धावत पळत माझ्या मम्मीसाठी, माझ्या पप्पासाठी, माझ्यासाठी कधी पण एका फोनवरती आमच्यासाठी येत होते. आणि आम्हाला एकमेव मेंबर होते माझ्या मामाच्या गावाचे जे कंटिन्यू फोन करत होते. मम्मीला पप्पाला कंटिन्यू फोन राहत होता आणि त्यांचाच फोन राहत होता की थांबा आमच्याकडं, थांबा आमच्याकडं. नाही तर आता आम्हाला असं कोणी फोर्स करत नाही की थांबा इथं. बट मामा आम्ही जर एकदा मामाच्या गावाला गेलो तर निघूच देत नव्हते. म्हणजे आम्ही दादा म्हणायचो तर आमचे दादा आम्हाला कधीच निघू देत नव्हते. काय म्हणायचे की थांबा इथं. आम्ही असं जरी गेलो की दुसरीकडे काम आहे आणि जाता मामाच्या गावाकडून गेलो तर दादा म्हणायचे जाऊ नका, थांबा इथं मुक्कामी. असं सगळ्यांचाच दादामध्ये जीव होता. आणि दादाचं असं अचानक सोडून जाणं ह्या वर्षातली सगळ्यात घाण गोष्ट होती. या सगळ्यात चांगल्या गोष्टी एका साईडला सोडल्या तरी मामाचं जे दुःख आहे ते भरून निघू शकत नाही. कारण मामाने खूप सपोर्ट केला आहे आणि मामा एकमेव करते धरते मोठे व्यक्ती होते आमच्या पूर्ण खानदानातले, पूर्ण घरातले म्हणता येईल. कारण आजोबा पण एक्सपायर झालेले, माझे मधले मामा एक्सपायर झालेले. मोठ्या मामाचा सपोर्ट होता आणि माझे काका इकडचे जे साईडचे पप्पाच्या साईडचे रिलेटिव्ह त्यांचा जास्त सपोर्ट नव्हता. फक्त आत्याच्या मुलं आणि आत्याचा सपोर्ट आहे. बट नाही तर माझे काका वगैरे कधीच सपोर्टिव्ह नव्हते. त्यांचं तर म्हणजे त्यांनी मला असं कधी बघितलेलं पण नाही नीट. बट सपोर्ट मला सगळा मामाचाच होता. मग त्याच्यामुळे मामाचा असं अचानक सोडून जाणं आमच्या सगळ्याच कुटुंबावरती एक लय मोठा घात होता. बट मामाला आम्ही कायम मिस करत राहू. असं काहीतरी नक्कीच मी चांगलं करेल की लोकांनी माझ्या नावाने माझ्या मामाला सुद्धा ओळखलं पाहिजे आणि मामाने वरती जाऊन सुद्धा म्हणलं पाहिजे की यार तो माझा भाचा आहे. शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. बट मामाला मी खूप जास्त मिस करतो. सगळेच खूप जास्त मिस करताय. त्याच्यानंतर परचेस टूरसाठी आम्ही गेलो अहमदाबादला. तिथं अहमदाबादला पण आम्ही खूप जास्त फिरलो. पेट्रोल पंपवर झोपलो. म्हणजे खूप सारे एक्सप्लोअर करायला भेटले ह्या वर्षी. राजस्थानला गेलो, भरपूर ठिकाणी गेलो, नाशिकला गेलो, नुसतं इकडून तिकडून फिरतच राहिलो. अष्टविनायकला फिरलो आणि मेन म्हणजे एकदा असं सहज बाहेर फिरायला गेलो आणि हर्षदला भूत दिसलं. म्हणजे काय होतं काय नाही, बट भूत तर नसेल ते. खूप साऱ्या गोष्टी या वर्षात घडल्या. राजस्थानची ट्रिप असो, काय असो ते असो. बट चांगलं होतं हे वर्ष. काही गोष्टींचा जर विचार केला तर चांगलं होतं आणि काही गोष्टींचा विचार केला तर खूपच घाण होतं. बट अपेक्षा करतो की येणारं जे वर्ष आहे 2025 हे तुमच्या घरात, सगळ्यांच्याच घरात सुख समृद्धीचं जावं. आमच्या घरात सुद्धा सुख समृद्धीचं जावं. आणि एक स्वप्न होतं माझं 2024चं एंडिंगचं, ते सांगून जातो की ते अपुरं राहिलेलं आहे. ते होतं 3 मिलियन सबस्क्रायबरचं टार्गेट. आणि हे ऑडियन्सच्या साईडने कमी पडलेलंच नाही, हे आम्ही आमच्या साईडने कमी पडलेलो आहे. कारण मी मध्ये डिस्कंटिन्यू केलं होतं, मध्ये व्लॉग्स टाकत नव्हतो. आता सुद्धा बघितलं तुम्ही व्लॉग्स येत नव्हते. यात ऑडियन्सचा दोष नाही, यात सगळा दोष माझा आहे. कारण मी डिस्कंटिन्यू केलं होतं. नाही तर ऑडियन्सनी तर पहिल्यापासूनच माझ्यावरती प्रेम केलेलं आहे, आमच्या सगळ्यांवरती प्रेम केलेलं आहे. त्यांच्यामुळेच तर मी इथं आहे आज. नाही तर कुठेतरी कंपनीत MIDCत कामाला असतो. हे सगळ्यांचं प्रेम आहे की एवढी भारी लाईफ जगायला मला भेटते, एवढं व्हिडिओसारखं काम मला करायला भेटते, जे माझ्या खूप जास्त आवडीचं आहे. ॲक्टिंग ही फील्ड माझी लहानपणापासूनच फेवरेट होती. आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात माणूस कमी पैशात सुद्धा आवडीने काम करू शकते. सगळ्यांचं प्रेम आहे. मी माझ्या साईडने कमी पडलो 3 मिलियन सबस्क्रायबरसाठी. बट आता मी कमी पडणार नाही 2025साठी. मी माझे पुरेपूर प्रयत्न करा. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गेलेल्या वर्षाबद्दल आता मी जे सांगितलं याचा थोडक्यात आढावा आता हर्षद पण देणार आहे की हर्षदला ह्या वर्षात काय काय गोष्टी आवडल्या. मला पहिली गोष्ट आवडली की घर. म्हणजे ना आमचं खूप दिवसाचं स्वप्न होतं की नवीन मोठं घर घ्यायचं आणि ते माझ्या दादानी पूर्ण केलं. अजून आम्ही खूप साऱ्या ठिकाणी फिरायला गेलो, गोवाला गेलो, अजून अष्टविनायक दर्शन केले. खूप मजा आली. तू ट्रिपला पण गेला? हा, ट्रिपला गेलो होतो. अशा खूप साऱ्या गोष्टी हर्षदला पण वाटतंय की चांगले झाले. आरोही तुला? एकतर आपण या वर्षात खूप सारं फिरलो, खूप सारं एक्सप्लोअर केलं, त्यामुळे एकदम भारी गेलं हे वर्ष. आणि मेन म्हणजे ना आपण नवीन घर घेतलं, नवीन शॉप चालू केलं, त्यामुळे तर एकदमच भारी झालं. मस्त मजा आली. आणि हे वर्ष कसं गेलं ना हेच कळालं नाही. म्हणजे कसं सुरू झालं कसं संपलं कळालंच नाही. मी म्हणलं ते कॅलेंडरचे पैसेच घालणार नाही मी. अर्धे लगेच संपून चाललं. मी आता त्या दिवशी ना माझे ना जुने ब्लॉग बघत होते मी, तेव्हा मला वाटलं की अरे आपण आता तर शेगावला गेलो होतो. आणि मग मी ते चेक केलं की कधी गेलो होतो. अरे बापरे म्हटलं आपण 2024च्या स्टार्टिंगला गेलो होतो शेगावला. संपलं पण म्हणलं हे वर्ष, कळालंच नाही कसं गेलं. बट जाऊ द्या, येणारं वर्ष तुमच्यासाठी नक्कीच चांगलं जावं अशी अपेक्षा करतो आणि माझ्यासाठी सुद्धा चांगलं जावं अशी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला. आणि आमच्या जर्नीचे प्रत्येक ऑडियन्स, प्रत्येक जण जो हा व्हिडिओ बघताय तो आमच्या जर्नीचा भाग आहे.
तुमच्यामुळेच आमचं अस्तित्व आहे, लक्षात ठेवा. जेवढे क्रिएटर लोक हवा करते ना फुकटची, काही हवा नाही. ही क्रिएटर्स लाईफ 2 दिवसाची आहे, 2 दिवसाची लॅविश लाईफ दिसते यांना, बट जे जमिनीशी जोडून आहे ना ते क्रिएटर कायम राहणार आहे. खूप सारे चांगले क्रिएटर सुद्धा ह्या वर्षात घडले. मला भरपूर सारे क्रिएटर्स आवडतात की जे अजून पण असे डाऊन टू अर्थ आहे आणि मला त्यातलंच व्हायला आवडेल. मला जास्त हवेतल्या गोष्टीच आवडत नाहीये. आपल्यातले इंटरॅक्शन आहे ते एकदम फॅमिलियर आहे, नॅचरल आहे आणि हेच इंटरॅक्शन मला कायम स्वरूपी ठेवायचं आहे. आणि परत एकदा सांगून देतो, माझं अस्तित्व, क्रिएटर्स लाईफचं अस्तित्व फक्त तुमच्यामुळे आणि तुमच्यात हातात सगळे पॉवरचं बटन आहे. कारण तुम्ही सगळे ऑडियन्स, तुम्ही सगळी जनता जी एकाला नेता बनवू शकते, दुसऱ्याला विरोधी पक्ष नेता बनवू शकते, एखाद्याला घरी बसू शकते, एखाद्याला क्रिएटर बनवू शकते, एखाद्याला ऍक्टर बनवू शकते. सगळी ताकद आहे आपल्या सामान्य जनतेमध्ये आणि त्याच्यामुळेच तुमच्या सगळ्यांचेच आभार मानतो. आणि 2025 या वर्षात सुद्धा भरभरून प्रेम द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण उद्याचा ब्लॉग आहे नवीन वर्षाचा पहिला ब्लॉग, तो बिलकुल मिस आउट करू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.